आपल्या स्वादिष्ट किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चटणी। तर चटणीसाठी लागणारे साहित्य आहे, इथे 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी कोथिंबीर, 3 मीडियम साइज मिरच्या, आलं, लिंबू, चवीनुसार मीठ, इथे अर्धा टीस्पून जिरं पावडर घेतलेली आहे, इथे तुम्ही जिरं सुद्धा वापरू शकता, आणि 1 टीस्पून चवीप्रमाणे साखर। फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे तेल, त्याच्यानंतर मोहरी आणि हिंग आणि कढीपत्ता। आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया। त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आहे हे खोबरं, कोथिंबीर, मिरच्या, साखर, जिरं पावडर, चवीप्रमाणे मीठ, आलं आणि लिंबू आपण नंतर पिळून घेणार आहोत। आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करतोय, जेणेकरून चटणी व्यवस्थित वाटली जाईल। इथे मी साधारण पावभांड पाणी घातलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता, इथे आपण चटणी चांगली मिक्स करून घेतलेली आहे। तर आता हे एका मी पातेल्यामध्ये ट्रान्सफर करते। आता आपण ह्या चटणीला फोडणी देणार आहोत। इथे आपण साधारणपणे 1.5 पळी तेल घेतोय, तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी तडतडून द्यायची, गॅस बंद केलाय, हिंग, आणि ही फोडणी आपल्याला या चटणीवरती घालायची। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। चटणीचा खमंग वास येतोय आणि शेवटी त्याच्यामध्ये मी लिंबू पिळते। जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही दही सुद्धा मिक्स करू शकता। ही चटणी तुम्ही सँडविच बरोबर, घावनासोबत, भाताबरोबर तोंडी लावणं म्हणूनही घेऊ शकता, आणि नैवेद्याच्या ताटामध्ये सुद्धा ही चटणी तुम्ही वाढू शकता। ही चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।